आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक गोष्ट लक्षात ठेव, सुजित माझा आहे आणि तो माझाच राहणार. मॅडम कळलं तुला? तुला कळलं? तो माझा आहे आणि तो माझाच राहणार. तू जा इथून. मॅडम काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही जसं समजताय ना तसं काही बी नाहीये. तोंडाला येईल ते बोलताय तुम्ही. हो मॅडम, तसलं खरंच काही बी नाहीये. देवी आईची शपथ. सुजित सर फक्त मला मैत्रीपोटी मदत करतात. त्यांना माझी अडचण माहितीये ना, म्हणून ते मला मदत करतात. अहो, आणि तुम्हाला असं वाटतंय ना की माझं त्यांच्यावर प्रेम? हो, देवी आईची शपथ घेऊन सांगते, तसलं काही बी नाहीये माझ्या मनात. आणि मी हे सुजित सरांना पटवून बी दिलंय. त्यांना ती पटली आहे. गप्प बसायचं. तू आता गप्प बसायचं. तुझ्यासारख्या मुलींना ना मी चांगलंच ओळखू नये. तुझे गेम मला चांगले कळतायत, कळलं? सुरुवातीला भोळा बाबडा चेहरा करून दुःखाची गाराणी गायची, सिंपती मिळवायची, मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि नंतर असं चित्र उभं करायचं की मी नाही घेतली. हा मुलगाच माझ्या जाळ्यात अडकलाय, याचंच माझ्यावर प्रेम आहे. नाही मॅडम, नाही. हेच करायचंय ना तुला? नाही मॅडम. हे असं करून सुजितला आणखी जवळ ओढायचंय ना तुझ्या? हाच प्लॅन ना तुझा? नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तो फक्त माझा आहे आणि मी जोपर्यंत इथे आहे ना तोपर्यंत तुला असाच त्रास देत राहणार मी, कळलं? त्यामुळे ऐक माझं. माझ्या आणि सुजितच्या आयुष्यातून निघून जा. इथे राहू नकोस, निघून जा. तुम्ही ठीक आहात? पोहोचलोय मी इथे. आहे ती समोरच. बोल. हॅलो संचिता, आत्ताच्या आत्ता ताबडतोब ऑफिसला ये. सुजित, तुला कसं कळलं मी इथे? आत्ता प्रश्न उत्तर खेळण्याचा मूड नाहीये माझा. तुझे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर ऑफिसमध्ये देईन. एक क्षणही तिथे थांबायचं नाही आणि स्वानंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही. लवकरात लवकर ऑफिसला पोहोच, ओके? सुजित, काय झालं? इतक्या अर्जंट का बोलावलंस मला? तू असं वागूच कसं शकतेस संचिता? काय करतेस तू? सुजित काम डाऊन. काय केलंय मी आणि काय वागलीये मला कळेल अशा भाषेत सांगशील का प्लीज? ओके. काल तू मला हॉस्टेलच्या बाहेर भेटलीस. तू मला सांगितलंस तू फक्त स्वानंदीला भेटायला आलीस. ते खोटं आहे. तू हॉस्टेलमध्ये जाऊन राहतेस, स्वानंदीला त्रास देतेस. तिला इथून नोकरीवरून काढून टाकलं, त्याने मन भरलं नाही तुझं? हे असं का वागतेस तू? तू गप्प बसण्यानं माझा प्रश्न बदलणार नाहीये संचिता. तू असं का वागलीस? मी तुला एक साधा प्रश्न विचारलाय, त्याचं खरं उत्तर मला हवंय. मला सांगणार आहेस का तू असं का वागलीस? संचिता, संचिता, सांगते. खरं तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकोच आहे मी,
कारण हा असा प्रश्न विचारून तू पर्क केलंस सुजित मला, पण ठीक आहे, तू इन्सिस्ट करतोच आहेस म्हणून सांगते. सुजित, माझ्यावर सिच्युएशन आलीये म्हणून मी राहते हॉस्टेलमध्ये. कोणती सिच्युएशन? सुजित, तू तुझ्या लाईफ मध्ये इतका बिझी झालायस की माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय याची कल्पनाच नाही अरे तुला. इतक्या सहज सगळं विसरलास तू. इतकं सोपं आहे खरे सगळं तुझ्यासाठी. नाही, तुझ्यासाठी असेलही सोपं, पण माझ्यासाठी नाहीये. आपण एकत्र घालवलेले दिवस, आपला बॉन्ड, त्या मेमरीज मी नाही विसरले आणि मी विसरणार सुद्धा नाही सुजित. तुला माहितीये ना, मला अमेरिकेत जॉब मिळत होता. अमेरिकेत सोडलाय. का सोडला? तुझ्यासाठी सोडला ना मी. तुझ्या कंपनीत नोकरी करते का? आपल्याला एकत्र वेळ घालवता यावा, आपल्याला एकत्र काम करता यावं म्हणून ना. आणि या सगळ्याचं काय फळ मिळालं मला? असं असं पर्क करून टाकलंस ना तुम्हाला. मी हॉस्टेलमध्ये राहते हे कळल्यानंतर काळजी वाटायची सोडून तू तिथे का राहतेस असा जाब विचारलास तू. तुला एकदाही नाही वाटलं संचिता कुठल्या तरी अडचणीत आहे म्हणून तिथे राहत असेल? नाही वाटलं एकदाही तुला? हा, सॉरी. काय अडचण आहे? मला घरातून हाकलून लावलंय सुजित, आणि कसलाही विचार न करता तू आरोप करत सुटलास माझ्यावर की मी कुणाला तरी त्रास द्यायला म्हणून मुद्दाम हॉस्टेलवर राहते. खरंच शेम ऑन यू सुजित, शेम ऑन यू. स्वानंदी, स्वानंदी, तुम्ही रडू नका, आपण करू काहीतरी. मनी सर, किती महागातलं कापड आहे हे. आता दुसरं कापड कुठून आणू? आणि हे जे नुकसान झालंय त्याचं काय करू? हे प्रकरण जर त्या नमिता मॅडमला कळलं ना, त्या माझ्यावर भडकतील ते वेगळंच. वाटलं होतं ही ऑर्डर मिळाली तर आयुष्यातले प्रॉब्लेम सुटतील. हो, पण काय प्रॉब्लेम सुटताय? देवी आहे माझी परीक्षा बघतीये. शांत व्हा. एक प्रश्न सुटला नाही की दुसरा प्रश्न उभा राहतो. स्वानंदी, असं रडून प्रॉब्लेम सुटणार आहे का? असं वाटतंय जगातले सगळे प्रॉब्लेम माझा पत्ता शोधत माझ्याकडेच यायला लागले.